सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 70 एपिसोड आपल्या शब्द साधे या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 71. जेवढा संसार जास्त जुना तेवढंच नवरा बायकोचे प्रेम एकमेकावर जास्त. नवरा रागाच्या भरामध्ये एखाद्या बायकोला म्हणतही असेल, परंतु ते थोड्या वेळापुरते. तो राग निवळला की पुन्हा ती बायको नवीन हिरोईन सारखी दिसायला लागते आणि तो तिच्यासोबत पुन्हा नव्यानं सुंदर असा आपला संसार आपल्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये रंगवून लागतो. एखाद्या व्यक्तीला जर एखादी बाई आवडली नाही तर तो सोडून दुसराही संसार मांडू शकतो. अनेक जगामध्ये असे पुरुष आहेत, परंतु ज्या पुरुषाचे आपल्या बायकोवर प्रेम आहे तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्याशी प्रामाणिक असतो. प्रियश प्रियाचा हात हातामध्ये घेऊन बोलला, याचाच अर्थ मी अगदी म्हातारी होईपर्यंत माझे केस पांढरे झाले, माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, माझ्या पाठीला कुबड निघाले, माझा सुंदर आवाज घुगरा झाला, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर एवढेच प्रेम कराल जेवढं आज करत आहात. तिने त्याला विचारले. त्याने तिच्याकडे एकदा पाहिले आणि थोडासा विचार करतच म्हणाला, तुला काय वाटतं? तू म्हातारी होशील तोपर्यंत मी थोडी जवान राहणार आहे. मी सुद्धा म्हाताराच होणार आहे. मग दोघेही म्हातारे असताना आपण एकमेकांवरच प्रेम करणार ना. तू असा प्रश्न विचारूच कसा काय शकते? उलट माझ्यापेक्षा तू 6 वर्षाने लहान आहे. मी 6 वर्ष आधीच म्हातारा होऊन जाणार आहे आणि तू त्यानंतर. तुझं तूच सांग. तू काय कर माझ्यावर अशीच प्रेम करत राहशील की नाही? इश्य, तुम्ही पण माझी चेष्टा करायला लागले. माझी आई कायम म्हणते पुरुष कधीच म्हातारा होत नाही. प्रियाने उत्तर दिले. ते तुझ्या आईचे म्हणणे झाले. तू तुझे म्हणणे मला सांग. तो जणू हट्टालाच पेटला होता. मी तर हाच जन्म काय पुढचे 7 जन्म तुमच्यावरच प्रेम करणार आहे. माझ्या जीवनात आता पुन्हा पुढच्या 7 जन्मी तरी नवीन कुणीतरी व्यक्ती येणार नाही. तिने त्याचा हात हातात घेतला आणि जणू काही त्याला वचनच देण्यासारखी बोलली. त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, मी पण अगदी तसंच करणार आहे. प्रिया, हे कपडे तू रात्री आपण जेव्हा एकटेच घरात असतो तेव्हा घालू शकते. आईला सुद्धा आवडतात हे कपडे. ती काहीच म्हणणार नाही. रात्रीच्या वेळेस हे कपडे तू घातले तरी उलट तिला आनंदच होईल. माझ्या मोठ्या बहिणीच्या मुली सुद्धा असे कपडे घालतात. ती त्यांना आत्तापर्यंत कधीच रागावलीही नाही. एक सांगू का तुम्हाला? हे कपडे मी आईला दाखवले आहे. खरंच तुम्ही म्हणतात अगदी तसंच आवडले होते. मी त्यांना 2-3 ड्रेस घालून सुद्धा दाखवले होते. त्यांना खास करून माझी जीन्स खूप आवडली होती आणि माझी जीन्स आईंना स्वतःला आली पण होती. प्रियाने जे सांगितले ते ऐकून प्रियांशला विश्वासच बसत नव्हता. काय? तुझी जीन्स आईने घातली होती? त्याने आश्चर्याने विचारले. हो. एक दिवस मी साफसफाई करत असताना हे कपडे माळावरून मीच खाली काढले. आई घेऊन गेल्या आणि मग तिने बॅग उघडून बघितली. खूप आवडली. आई स्वतःच मला म्हणाल्या, किती छान आहे. आणि असं म्हटल्यानंतर माझे लक्ष नाही आहे असं बघून आई हळूच तिची पॅन्ट त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेल्या. माझ्या लक्षात आलं, परंतु मला काहीच लक्षात आलं नाही असं मी आईला भासवलं आणि आई लगेच आपल्या खोलीत निघून गेल्यानंतर त्यांनी ती पॅन्ट ट्राय करून बघितली. मी अचानक त्यांच्या रूममध्ये गेली आणि त्यांना त्या खूप सुंदर दिसतात असं सांगितलं. बाप रे प्रिया, तू खूप म्हणजेच ग्रेट आहेस. अगं, मी आईसोबत इतक्या वर्षापासून राहत आहे, पण आईला काय हवं, काय नको, काय आवडतं, काय आवडत नाही, खरंच मला आजही समजलं नाही आणि समजणार नाही. प्रियांश म्हणाला. तुम्ही घरी आल्यानंतर आईसोबत किती वेळ राहतात? राहतच नाही. सारखे बाहेर आपल्या मित्रांसोबत फिरत असतात. अगदी मी आल्यावर सुद्धा तुम्ही पहिल्याच दिवशी बायकोसोबत राहायचं सोडून दिलं आणि तिकडे मित्रांसोबत मज्जा करत बसले. मला खरंच एवढा राग आला होता. बघा, आई बिचारे त्या काय करतील? कसं माहिती पडणार तुम्हाला त्यांच्याबद्दल काही? कधी वेळच मिळाला नाही किंवा तुम्ही वेळ काढलाच नाही आपल्या आईच्या आवडीनिवडी जपण्यासाठी. प्रिया थोडी रागातच म्हणाली. हो, अगदी बरोबर आहे. माफ कर बाई. मला त्या दिवशी मी तुला माफी मागितली सुद्धा होती आणि आता नंतर यापुढे कधीच असं होणार नाही असं सांगितलं सुद्धा आहे. आता किती वेळ आठवण करून देशील? आणि तू म्हणत आहे अगदी तसाच मी आईला सुद्धा वेळ देत जाईल. आता मला तुझी सुद्धा काळजी राहिली नाही आईची, कारण तू आली आहेस. तू बरोबर तिची काळजी घेशील.
आणि तिच्या आवडीनिवडीसुद्धा आता तूच पुरवणार आहे. तिच्या मुलींनी सुद्धा तिच्यासाठी जे केलं नाही ते तू करत आहे. मला अभिमान आहे. माझी बायको, तू स्वतःच्या सासूला आपल्या आईपेक्षाही जास्त प्रेम देते. तू शिक्षणाने कमी असली तरी समजूतदारपणे मात्र अगदी माझ्या आईपेक्षाही मोठी आहे. प्रियश बोलत असताना सुद्धा त्याच्या प्रत्येक शब्दाला अर्थ होता हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. दोघेही एकमेकांना एकमेकांच्या लहानपणातील छान छान गोष्टी सांगण्यामध्ये रम्य झाले होते. त्यांना स्वतःचं हक्काचं काही ठेवायचं नव्हतं. त्या प्रवासामध्ये बाहेरच्या नैसर्गिक दृश्याकडे न बघता दोघांनीही एकमेकांच्या जीवनामधील ज्या गोष्टी आजपर्यंत कुणाला सांगितल्या नव्हत्या त्या एकमेकांना सांगण्यामध्येच धन्यता मांडली होती. त्यांना काही लपवायचं नव्हतं. प्रिया, तू एवढी सुंदर आहेस, एवढ्या श्रीमंताची मुलगी. तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी असेलच. तो त्याबद्दल कधी बोललीच नाही. खरंच तू सांगितलं तरी मला आता काही फरक पडणार नाही. कारण मला माहिती आहे आता या क्षणी तू फक्त माझीच आहे. तुला सांगायचं असेल, तुझं मन मोकळं करायचं असेल तर तू सांगू शकते. नाहीतर राहू दे, प्रियांश म्हणाला. माझ्या जीवनामध्ये प्रेम वगैरे कधी नव्हतेच. 10वी माझं शिक्षण झालेलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं, 10वी मी गणितामध्ये नापास झाली आणि त्यानंतर पुढचं शिक्षण माझं झालंच नाही. 10वी आपलं वय तरी काय असतं आणि या गोष्टीची जाणीवही नसते. सरपंचाची मुलगी म्हणून शिक्षकापासून तर वर्गातील सर्व मुलांपर्यंत सर्वांनाच मी म्हणजे एक खूप श्रीमंताची घमंडी मुलगी असे म्हणून ते माझ्याकडे बघायचे. कधी कुणी माझ्याशी प्रेमाने सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही. मला शाळेमध्ये पोहोचवायला गाडी घ्यायची. शाळेतून घ्यायला सुद्धा शाळेची वेळ व्हायच्या आधीच गाडी आलेली असायची. त्यामुळे रस्त्याने सुद्धा जाताना कोणी माझ्याशी बोलले असं काहीच नव्हतं. कधी शाळेमध्ये सुद्धा कोणी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला नाही. माझे गुरुजी आणि माझा भाऊ त्यांना सोडतच नव्हते. मग ती मुलगी असली तरी तिची काही खैर नसायची. फक्त जेव्हा मला गणित जमतच नव्हतं तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या म्हणजेच आता माझ्या भावाची जी प्रेयसी आहे तिच्या घरी मी जायचे आणि त्या ठिकाणी आम्हाला गणित शिकवायला तिचा भाऊ असायचा. तो मला आवडतो कारण त्याला गणित येते. गणितासारखा कठीण विषय येतो म्हणजे जगातील खूप हुशार तत्वज्ञानी माणूस आहे असं मला वाटायचे. आणि माझ्या बाबांना नंतर मला तोच पुरुष खूप श्रेष्ठ वाटायला लागला होता. पण नंतर अचानक मला कळले की त्याचे दुसऱ्याच कोणाबरोबर तरी प्रेम होते आणि शेवटी त्याला सुद्धा मी मनातून काढून टाकलं. त्यानंतर मात्र पुन्हा कधी माझ्या आयुष्यामध्ये कोणी आलंच नाही. कारण मी नापास झालेली मुलगी घरामध्ये बसलेली, माझ्याकडे कशाला काही संधी चालून येतील. बाहेर कधी पडलीच नाही. घरातील काम, घरातील पाहुण्यांचा पाहुणचार या गोष्टींकडेच माझं लक्ष राहायचं. कारण लग्न झाल्यानंतर बाईला घर, चूल आणि मूल या गोष्टीच जास्त कराव्या लागतात असं माझ्या आईचं म्हणणं होतं. जितका जास्त शिक्षण तितके जास्त भांडण असं माझ्या आईचं म्हणणं होतं. त्यामुळे जेव्हा मी 10वी नापास झाले तेव्हा माझ्या बाबांना जेवढे दुःख झाले होते तेवढाच आनंद माझ्या आईला झाला होता. मग आता तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीमध्ये माझे प्रेम तरी कधी आणि कसे कोणावर होणार आहे? तिने त्याच्याकडे बघतच त्यालाच प्रश्न विचारला. अगदी बरोबर आहे, मी समजू शकतो. मी स्वतः तुझ्या घरी एकदा दोनदा येऊन गेलेलो आहे. तुझ्या घरामध्ये किती कडक शिस्तीचे वातावरण आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तुझे बाबा स्वतःच शिस्तीचे आणि त्यातल्या त्यात तुझ्या आईचा तो स्वभाव मी समजू शकतो. तुझा भाऊ सुद्धा तुझ्या बाबांसारखाच पुढे मोठा राजकारणी माणूस होणार आहे हे मला तेव्हा समजून गेले होते. मला एक कळत नाही, तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर मुलीला एखादा राजकारणी नेत्याचा मुलगा सहज लग्नासाठी चालून आला असता. परंतु तुझ्या बाबांनी माझ्यासारखा सर्वसामान्य शिक्षक, तो पण आश्रमशाळेमधला, का निवडला तेच मला कळले नाही. प्रियश आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला. त्याच्यासाठी जबाबदार मीच आहे. मला गणित येतच नव्हतं. त्यामुळे माझं स्वतःचं स्वप्न असं होतं की भविष्यामध्ये जे माझ्यासोबत झालं ते माझ्या मुलांसोबत नको व्हायला. म्हणून मी करेल तर लग्न अशा व्यक्तीशी करेल ज्याला गणितामध्ये अगदी सर्व ज्ञान असले पाहिजे. त्याच्याकडे पैसा नसला तरी चालेल, तो राजकारणीच असायला हवा असाही नाही, परंतु त्याला गणित या विषयाचे खूप चांगले ज्ञान असले पाहिजे, जेणेकरून माझे मूल तरी गणितामध्ये नापास होणार नाही. अशीच माझी इच्छा होती. मी बाबांना तसे सांगितले. बाबांनी फार स्थळांचा शोध घेतला. राजकारणी जितके पण नेते होते त्यांची मुलं राजकारणामध्ये अतिशय हुशार
परंतु गणितामध्ये सर्वच अगदी त्यांना काहीच ज्ञान नसलेले. मग अशा वेळेस बाबांनी शेवटी थकल्यानंतर मला गणिताचा एखादा शिक्षक तोच नवरा करावा असे मला सांगितले. कशी वाटली कथा? आवडली तर नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.